कळालंच असेल तुम्हाला की मला आज काय बनवायचंय. येस, यू आर सो राईट. तर आज आमच्याकडे इथे व्हेज पुलावचा आणि आमच्याकडे व्हेज पुलावची स्पेशलिस्ट आहे आमची अंजली सोनवणे ताई. तर म्हणजे मी पण छान बनवते, पण ती माझ्यापेक्षाही छान बनवते, म्हणून आज मी तिची रेसिपी घेणार आहे. आणि हो, आता ती छोटी आहे ना, तर मी तिच्याकडूनच काम करून घेणार आहे. स्वीट. तर मी तुम्हाला इंग्रेडियंट्स, अरे हां, सांगायचंच राहिलं. तर माझं नाव आहे आरती आणि माझ्या चॅनल म्हणजे आपल्या चॅनलचं नाव आहे भन्नाट आरती. आणि इथे मी नेहमी ब्लॉग्स टाकत असते लाईफस्टाईल विषयी, मॉम लाईफ, माझं डेली रुटीन, आणि सध्या माझं मिनी ब्लॉग्स पण चालू आहे. प्लीज लुक ॲट दॅट. आणि हो, इफ यू आर न्यू टू माय चॅनल, प्लीज सबस्क्राईब आणि हो, लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. तर वळूयात आजच्या रेसिपीकडे. तर आज आहे व्हेज पुलाव आणि त्याच्यामध्ये मेन म्हणजे आता आम्ही 3 ग्लास तांदूळ घेतलेत. आमच्याकडं ना असंच मोजमाप असतं, काही आमच्याकडं ना काय म्हणतात त्याला, मशीन नाही आहे वजन करायची, आम्ही असंच माप घेत असतो. तर हे 3 ग्लास आम्ही तांदूळ घेतलेत, पाण्यात भिजू घातलेत. एवढ्या मिरच्या आहेत आणि हे बघा एवढ्या साईजचे कांदे आणि एवढे 1 2 3 4 5 शिमला मिरचे. गाजर आमच्याकडे एकच आहे म्हणून एकच घेतलंय, टाकतात आणखीन, आता नाही आहे अवेलेबल. जेवढं अवेलेबल आहे ना तेवढं त्याच्यातच करणं चालू आहे. 3 बटाटे आणि हो ही गोबी आधी थोडी आहे ना गरम पाण्यामध्ये बॉईल करून घेतो. किती घेतलं का? 3 पळ्या 4 पळ्या. हो, 4 पाळ्या तेल. नंतर लागत आपण ऍड करू, पण आधी कमीच बरं आहे तेल, कारण तूप पण टाकू ना आपण त्याच्यामध्ये. ही ट्रिक आहे, तेलामध्ये थोडं मीठ टाकायचं, मग ना लवकर कांदा परतला जातो, है ना ग? हो. त्यानंतर त्याच्यात कांदा टाकायचा, पण तेल छान गरम होऊ द्यायचं आधी. त्याला बॅ रडतय. आता याच्यामध्ये 1 चम्मच 2 ते 3 चम्मच अद्रक लसूणचा पेस्ट घालतो. तोपर्यंत हे अद्रक लसूण असं थोडंसं त्याचा कच्चा पण जात नाही आणि त्याला आहे ना असं थोडंसं गोल्डन कलर होत नाही, तेल सुटेपर्यंत मी याला हलवते. त्याच्यामध्ये मग इथे मी मसाले घेतलेत. इथे घेतले मी 2 दालचिनी, दिसते ते सांगतो तुम्हाला, मी इथे दिसते का? 2 दालचिनी, ऑलमोस्ट 5 लवंग आहे आणि 1 चक्री फुले. बस 10 ते 12 मिरच्या टाकते. तुमच्या टेस्टनुसार तुम्ही याला ऍड करू शकता. मी त्याच्यामध्ये ह्या कट केलेल्या भाज्या ऍड केल्यात आणि त्याच्यामध्ये ही गोबी पण मी त्याच्यामध्येच ऍड करणार आहे. मीनवाईल मला वेळ आहे तर मी आता टाकले. आता एकदम थोडीशी येलो कलर आणि हा थोडा किचन किंग मसाला. हो. आणि याच्यामध्ये मॅजिक इन्ग्रेडियंट म्हणजे मॅजिक मसाला. हे असं काहीच झालंय. आता पाणी ठेवलंय तांदूळ शिजण्यासाठी. हाफ पुदिना घेतलाय आणि हाफ कोथिंबीर. ऑलमोस्ट झाले. आता आपण गॅस बंद करू. ऑलमोस्ट झालोय. आता आपण गॅस बंद करूयात. आता याला आम्हाला दम द्यायचा आहे. इथं चपात्या आणि इकडे बोंबीलची चटणी.
त्यानंतर 1 लेअर ऑफ राईस ॲड करते त्याच्यामध्ये. तर ती 1 लेअर केवढी आहे हे बघा, अशी ऑलमोस्ट एवढी आहे. त्यानंतर सेकंड लेअर येणार आपली, जे आपण शिजवून ठेवलं होतं ना सगळे वेजीज तेवाला. एवढं त्याला असं जिरे लागले पातळीला, त्याला छान असं पुसून याच्यावरती साडे पुसतो. मिक्स करते का त्याला? त्याला पूर्ण मिक्स करून आता हा याला आता इथे मिक्स करते इथे पूर्ण. त्यानंतर सगळं टाकून देते का आता हा सगळा राईस त्याच्यामध्ये ॲड करून देते पूर्ण. थोडं कोथिंबीर पुदिना टाकते तिने परत, आणि त्याच्यावरती ती थोडं कलर ॲड करते. ऑरेंज कलर घेतला आहे आम्ही. आणि हो हे चाललंय आता दम. आणि हो त्याच्यावर आता 1 छोटा चम्मच तुपाचा परत एक, बस इनफ. याच्यानंतर आम्ही इथं बघा गॅस ठेवला, तवा ठेवलाय गरम करायला, कमी याच्यावर गॅस ठेवलाय. त्याच्यावरती ठेवलं पातेलं, फ्लेम त्याची अंजलीबाईनं 10 मिनिटासाठी फुल केली आहे. त्यानंतर किती करशील ग? त्याच्यानंतर एक 5 मिनिटं कमी याच्यावर. 10 मिनिटं फुल, 5 मिनिटं कमी, आणि नंतर गॅस बंद. असं आहे, 10 फुल 5 कमी आणि नंतर बंद. आता याला भेटूया 15 मिनिटानंतर. काय ग? हो खाऊन घ्या आता. काय करते?